मैं फरीदा आरटीआई एसकेके न्यूज एजेंसी में आप सभी का स्वागत है। आइए देखते हैं आज की बड़ी खबरें। नमस्कार। आज दिल्लीमध्ये लोकसभेमध्ये जात असताना मी बघते रस्त्याने की रात्री पाऊस पडला, तर आपण बघू शकता की दिल्लीमधल्या रस्त्यांची काय परिस्थिती आहे। सगळ्या ठिकाणी जे आहे ते पाणी भरलेलं आहे। एमपीच्या घरामध्ये सुद्धा त्या ठिकाणी पाणी भरलेलं आहे। आता आम्ही संसदमध्ये जाऊ तर संसदची काय परिस्थिती असेल ती माहिती पडेल। टर्मिनल 1 छत पडलेलं आहे, त्याच्याखाली एक गाडी सापडलेली आहे। आज मी जुन्या जे आहे त्या लोकसभेच्या पार्लमेंट बिल्डिंगमध्ये आहे आता, आणि याला संविधान भवन सुद्धा म्हटलं जातं। मला या ठिकाणी सांगायचं आहे की आता मी विचार करत असाल की मी जी उभी आहे मागे पूर्ण काळोख आहे, अंधारमय वातावरण का आहे, तर काल पाऊस पडल्यामुळे जसं मी मगाशी सांगितलं की एक वॉटर लॉगिंग रस्त्यामध्ये आहे, त्याच तऱ्हेने आज या ओल्ड पार्लमेंटमध्ये आम्ही आहोत, जिथे आपण मी तुम्हाला दाखवत आहे। तिथे पूर्ण लाईट नाही आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये अजूनही आपण बघत आहात की इतकं गरमीचं वातावरण आहे। सगळे लोक त्या ठिकाणी बाहेर उभे आहेत, जितके पण मेंबर ऑफ पार्लमेंट आहे। मला असं वाटतं की याच्यावरती त्वरित कारवाई व्हायला पाहिजे। ज्या तऱ्हेने नियोजन करायला पाहिजे होतं, मग ते पाण्याच्या बाबतीमध्ये स्ट्रॉंग वॉटर लाईन्स असतील किंवा इलेक्ट्रिसिटीच्या बाबतीमध्ये असेल, आणि पार्लमेंटच्या परिसरामध्ये लाईट नसणं आणि पार्लमेंटच्या परिसरामध्ये सगळे लोक बाहेर असणं हे योग्य नाही, त्यामुळे याच्यावरती त्वरित कारवाई व्हावी अशी अपेक्षा मी करते। क्या आपका एनजीओ है और काम करने के लिए डोनेशन चाहिए, लेकिन 1280G सर्टिफिकेट नहीं होने की वजह से डोनेशन नहीं मिल पा रहा है, तो आप आरटीआई एसकेके एजेंसी से संपर्क करें। आरटीआई एसकेके एजेंसी से संपर्क करके 1280G सर्टिफिकेट बनवा सकते हैं। उठाएं फोन और लगाएं कॉल